नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक कुटुंबाशी संबंधित आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावरील जमीन, घर, प्लॉट, शेतजमीन किंवा इतर मालमत्तेचे पुढे काय होते, वारसांचे नाव कसे लावायचे, वारस नोंद म्हणजे काय, वारस नोंद किती दिवसात करावी, 7/12 उतार्यावर नाव नसेल तर काय करावे, फेरफार म्हणजे काय, चुकीची वारस नोंद झाली असेल तर ती कशी, आरटीएस अपील म्हणजे काय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक लोक ज्या चुकीच्या समजुतीत जगतात त्या समजुतीमुळे भविष्यात कोणते गंभीर वाद निर्माण होऊ शकतात। हा विषय समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण महाराष्ट्रातील हजारो न्यायालयीन वाद हे वारस नोंद, फेरफार आणि महसूल नोंदीमधील चुका यांमधून निर्माण झालेले आहेत। अनेक लोकांना वाटते की वडील किंवा आई यांचे निधन झाले की जमीन आपोआप मुलांच्या नावावर जाते। काही लोकांना वाटते की 7/12वर नाव लागले म्हणजे मालमत्तेची वाटणी झाली। काही लोकांना वाटते की वारस नोंद झाली म्हणजे मालकीचा अंतिम निर्णय झाला, पण वास्तवात कायदा यापेक्षा पूर्णपणे वेगळे सांगतो। सर्वप्रथम एक मूलभूत गोष्ट समजून घ्या, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणजे त्याच्या मालमत्तेवरील हक्क संपत नाहीत, उलट त्या मालमत्तेचे हक्क त्याच्या कायदेशीर वारसांकडे जातात। परंतु हे हक्क महसूल नोंदीमधील दिसण्यासाठी आणि शासनाच्या अभिलेखांमध्ये नोंद होण्यासाठी वारस नोंद करावी लागते। याला सामान्य भाषेत वारस फेरफार किंवा वारस नोंद असे म्हटले जाते। अनेक वेळा गावामध्ये एखाद्या शेतकऱ्याचे निधन होते, त्यानंतर अनेक वर्ष 7/12वर त्याच मृत व्यक्तीचे नाव कायम राहते। मुलं शेती करतात, कर भरतात, ताब्यात असतात, पण महसूल नोंदीत बदल झालेला नसतो। सुरुवातीला ही गोष्ट किरकोळ वाटते, पण पुढे जमीन विकायची असेल, बँकेचे कर्ज घ्यायचे असेल, वारसांमध्ये वाटणी करायची असेल, शासनाची योजना घ्यायची असेल किंवा न्यायालयीन वाद निर्माण झाला तर हीच दुर्लक्षित गोष्ट मोठी समस्या बनते। आता प्रश्न येतो की वारस नोंद म्हणजे नेमके काय? वारस नोंद म्हणजे मृत व्यक्तीच्या जागी त्याच्या कायदेशीर वारसांची नावे महसूल अभिलेखांमध्ये नोंदविण्याची प्रक्रिया। यामध्ये तलाठी कार्यालयाकडे अर्ज केला जातो, मृत्यू दाखला, वारसांची माहिती, आवश्यक कागदपत्र सादर केली जातात, त्यानंतर चौकशी करून फेरफार नोंद मंजूर केली जाते आणि 7/12वर वारसांची नावे नोंदवली जातात। इथे एक अत्यंत महत्त्वाचा गैरसमज दूर करूया। 7/12वर वारसांची नावे लागली म्हणजे मालमत्तेची वाटणी झाली असे होत नाही। ही चूक हजारो लोक करतात। अनेक वेळा 4 भावंडांची नावे वारस म्हणून 7/12वर लागतात, त्यानंतर एखादा भाऊ सांगतो की 7/12वर माझे नाव आहे म्हणजे हा भाग माझा झाला, पण कायदेशीर दृष्ट्या हे बरोबर नाही। वारस नोंद ही फक्त महसुली नोंद असते, ती मालमत्तेची अंतिम विभागणी नसते। ती केवळ इतके दर्शवते की संबंधित व्यक्ती मृत आहे आणि त्याच्या जागी कोणते वारस आहेत। प्रत्यक्ष वाटणी, विभाजन किंवा मालकीचा अंतिम प्रश्न स्वतंत्र कायदेशीर प्रक्रियेद्वारे ठरतो। आता एक महत्त्वाचा प्रश्न, वारस नोंद किती दिवसात करावी? महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार मृत्यूची माहिती महसूल विभागाला शक्य तितक्या लवकर देणे अपेक्षित असते। अनेक ठिकाणी 20 दिवसांचा उल्लेख केला जातो, कारण मृत्यू झाल्यानंतर महसूल अभिलेख अद्ययावत करण्यासाठी विलंब न करता माहिती देणे आवश्यक मानले जाते, पण प्रत्यक्षात अनेक लोक वर्षानुवर्षे वारस नोंद करत नाहीत। आता प्रश्न असा आहे की 20 दिवस उलटले तर वारस नोंद होणार नाही का? याचे उत्तर नाही। विलंब झाला म्हणून वारस नोंद करण्याचा हक्क संपत नाही। अनेक वेळा 5 वर्षांनी, 10 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी वारस नोंद केली जाते, परंतु जितका विलंब होईल तितक्या अडचणी वाढण्याची शक्यता असते। समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि वारस नोंद झाली नाही, काही वर्षांनी त्याच्या वारसांपैकी एखाद्या वारसही मृत्यू पावला, मग त्याचे वारस निर्माण झाले, पुन्हा पुढची पिढी आली, अशा परिस्थितीत संपूर्ण प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनते। त्यामुळे शक्य तितक्या लवकर वारस नोंद करणे हिताचे असते। आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, 7/12 उतार्यावर नाव नाही तर काय करावे? अनेक लोकांना हा प्रश्न असतो, वडिलांचे निधन झाले पण 7/12वर अजूनही त्यांचेच नाव आहे, मग काय करावे? अशा परिस्थितीत सर्वप्रथम संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, मृत्यू दाखला, वारसांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून वारस नोंदीसाठी अर्ज करावा। त्यानंतर फेरफार प्रक्रिया सुरू होते। चौकशी झाल्यानंतर योग्य असल्यास वारसांची नावे 7/12वर नोंदवली जातात। आता फेरफार म्हणजे काय हे समजून घेऊया। फेरफार हा महसूल अभिलेखांमध्ये झालेल्या बदलाची नोंद असतो। जमीन विक्री झाली, वारस निर्माण झाले, न्यायालयाचा आदेश आला, दानपत्र झाले, विभाजन झाले किंवा इतर कोणताही कायदेशीर बदल झाला तर त्याची नोंद फेरफारद्वारे केली जाते। अनेक लोक फेरफार आणि मालकी हक्क यामध्ये गोंधळ करतात। फेरफार म्हणजे मालकी हक्क निर्माण करणारा दस्तऐवज नाही। फेरफार म्हणजे आधी झालेल्या कायदेशीर घटनेची महसूल अभिलेखांमध्ये केलेली नोंद।
उदाहरणार्थ खरेदी खत झाले म्हणून मालकी हस्तांतरित होते। फेरफार नोंद ही त्या व्यवहाराची महसूल नोंदीतील नोंद असते। त्याचप्रमाणे मृत्यू झाल्यामुळे वारसांचा हक्क निर्माण होतो। फेरफार नोंद ही त्या वारसांची महसूल नोंदीतील नोंद असते। आता एक गंभीर परिस्थिती पाहूया। समजा चुकीची वारस नोंद झाली, काही वारसांची नावे टाकलीच नाहीत, एखाद्या वारसाची माहिती लपवली, खोटी माहिती दिली, मग काय करावे? अशा परिस्थितीत संबंधित फेरफार नोंदीला आव्हान देता येते। अनेक वेळा काही लोक जाणीवपूर्वक एखाद्या बहिणीचे नाव लपवतात, काही वेळा दुसऱ्या पत्नीच्या मुलांची नावे टाकत नाहीत, काही वेळा दत्तक वारसांचा प्रश्न असतो, काही वेळा संपूर्ण माहिती महसूल अधिकाऱ्यांपासून लपवली जाते। अशा वेळी प्रभावित व्यक्ती संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकते, फेरफार नोंद रद्द किंवा दुरुस्त करण्याची मागणी करू शकते, आवश्यक असल्यास पुढील अपीलचा प्रक्रियेचा वापर करू शकते। आता आरटीएस म्हणजे काय? आरटीएस म्हणजे रेव्हेन्यू ट्रिब्युनल स्ट्रक्चर किंवा महसूल विषयक अपील यंत्रणा। महसूल अधिकाऱ्यांच्या आदेशांविरुद्ध पुढील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करण्याची व्यवस्था। समजा तलाठ्याने किंवा मंडळ अधिकाऱ्याने चुकीची नोंद मंजूर केली किंवा योग्य नोंद नाकारली, अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीला अपील करण्याचा अधिकार असतो। महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 247 अंतर्गत महसूल अधिकाऱ्यांच्या विविध आदेशांविरुद्ध अपील करण्याची तरतूद आहे। त्यामुळे महसूल नोंद चुकीची झाली म्हणून सर्व काही संपत नाही। कायद्यात दुरुस्ती आणि अपीलचे मार्ग उपलब्ध आहे। पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, महसूल नोंद आणि मालकी हक्क या वेगळ्या गोष्टी आहेत। अनेक लोकांना वाटते की फेरफार नोंद झाली म्हणजे मालकी निश्चित झाली, पण न्यायालयांनी अनेक वेळा स्पष्ट केले आहे की महसूल नोंदी या प्रामुख्याने महसुली आदेशासाठी असतात। मालकी हक्काचा अंतिम निर्णय आवश्यक असल्यास दिवाणी न्यायालयात घेते। म्हणून एखाद्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्यावर असल्यामुळे तो अंतिम मालक ठरत नाही आणि नाव नसल्यामुळे त्याचा हक्क पूर्णपणे संपतो असेही नाही। आता वास्तव पाहूया। महाराष्ट्रात अनेक कुटुंबांमध्ये वारस नोंद केल्यामुळे पुढे मोठे वाद निर्माण होतात। वडिलांच्या मृत्यूनंतर नोंद केली जात नाही, नंतर एक मुलगा जमीन विकण्याचा प्रयत्न करतो, दुसरा विरोध करतो, काही वारस परदेशात असतात, काहींना माहिती नसते, काहींची नावेच अभिलेखात नसतात। मग सुरू होतात न्यायालयीन लढाया। वर्षानुवर्षे खटले चालतात, नातेवाईक एकमेकांविरुद्ध उभे राहतात, लाखो रुपये खर्च होतात आणि याचे मूळ कारण काय असते? वेळेवर वारस नोंद न करणे। त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मृत व्यक्तीच्या मालमत्तेबाबत आवश्यक महसूल प्रक्रिया वेळेवर पूर्ण करणे हे भविष्यातील वाद टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। विशेषतः मुलींना वारसा हक्क मिळाल्यानंतर अनेक जुने समज आज कायदेशीरदृष्ट्या चुकीचे ठरले आहेत। मुलीचे लग्न झाले म्हणजे तिचा हक्क संपला, हा समज चुकीचा आहे। अनेक प्रकरणांमध्येही मुलींनाही कायदेशीर हक्क असतात। त्यामुळे वारस नोंद करताना सर्व कायदेशीर वारसांचा विचार करणे आवश्यक असते। या विषयाचा निष्कर्ष अत्यंत स्पष्ट आहे। एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवरील हक्क कायदेशीर वारसांकडे जातात। हे हक्क महसूल अभिलेखांमध्ये दिसण्यासाठी वारस नोंद करणे आवश्यक असते। वारस नोंद ही मालकीची अंतिम विभागणी नसून महसूल नोंद असते। सातबाऱ्यावर नाव लागले म्हणजे वाटणी झाली असे होत नाही। फेरफार म्हणजे महसूल अभिलेखांमधील बदलाची नोंद। चुकीची फेरफार नोंद किंवा वारस नोंद असल्यास तिच्या विरुद्ध योग्य कायदेशीर उपाय आणि अपील उपलब्ध असल्यास त्यामुळे मृत व्यक्तीच्या मालमत्तेबाबत वेळेवर वारस नोंद करा। महसूल नोंदी अद्ययावत ठेवा आणि भविष्यातील न्यायालयीन वाद टाळा, कारण मालमत्तेचे संरक्षण केवळ जमीन जपण्यात नसते, तर तिची कागदपत्रे आणि नोंदी योग्य ठेवण्यातही असते। योग्य वेळी केलेली एक वारस नोंद अनेक वर्षांचे वाद, खर्च आणि मानसिक त्रास टाळू शकतात।